श्री सेवा भजन संस्था मीरा भाईंदर दरवर्षीप्रमाणे ह्याही 6 तारखेला विठ्ठलाची दिंडी मीरा भाईंदरमध्ये नेहमीप्रमाणे निघणार आहे। तरी ह्या संस्थेच्या सोबत आपणही सर्वांनी उपस्थित राहूया आणि दिंडी की मी गेल्या 4 वर्ष झालं असं पाहतोय की ही मीरा भाईंदर ही पंढरपूर झाल्यासारखं दिसून येतं आणि सगळं हरिनामाचा जप हा तिथं चालू असतो। मग ती सरकारी कर्मचारी असो, सगळं मीरा भाईंदरचं नागरिक असो, या दिंडीच्या ह्याच्यामध्ये पारंपरिक विठ्ठलाच्या दारी जी भजन ते चालतं त्या भजनाच्या तालामध्ये मग ती फुगडी असेल, आमचे पुरुषांचे वेगवेगळे त्यांचे विठ्ठलाचे जे ज्या पद्धतीनं विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये चित्र दिसून येतं तसं इथं सुद्धा मीरा भाईंदरमध्ये दिसून येतं। तर मी माझ्या नागो फाउंडेशनतर्फे आपल्या सर्व मित्र परिवाराला एक विनंती करील की आपण सुद्धा 6 तारखेला सकाळी 6, 7:30, 7 वाजता ही दिंडीचं पूजन होऊन दिंडी निघणार आहे मीरा भाईंदरमध्ये, आपणही उपस्थित राहावे आणि या संस्थेचे कौतुक करावं लागेल। प्रामुख्यानं सेवाभावीचं काम सगळं करत असताना ही यंग मुलं करतात, काही ज्येष्ठ नागरिक पण त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला भजन मंडळाची आहेत, परंतु ही संस्था अशा पद्धतीनं काम करते की यंग मुलं कुठल्या वाईट आउटलाईनला जाऊ नये म्हणून ह्या सेवाभावीचं काम यांनी हातात घेतलं आणि ती प्रत्येक वर्ष वाढून 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 असं वाढलेलं आहे। जसं एक रोपटं आपण लावतो आणि ती रोपटं मोठं होऊन त्याला फळ येतं, असं मीरा भाईंदरमध्ये विठ्ठलाचं एक मोठं ह्या संस्थेने भजन संस्थेने भजनाच्या तर आपल्या चालू असतं त्यांचं दरवर्षी। माझ्या इथं त्यांचं भजन होतं, आमच्या जेवढी मराठी परिवार आहेत त्यांच्या इथं पण भजनाचा कार्यक्रम, कुठे शाळेमध्ये म्हणा कुठल्याही सणासुदीला भजनं तर चालत असते, पण हे दिंडी यात्रा मात्र आपण विसरू नये, कारण खरंच आपण आला तर पंढरीत आपण आला असं वाटेल, असं मी एक आपल्याला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।